गोवा ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका विमानात सर्व काही नेहमीसारखंच सुरू होतं. प्रवासी आपापल्या जागी बसले होते. विमान आकाशात झेपावल्यानंतर काही वेळातच मागील बाजूस बसलेल्या एका प्रवाशाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्याचा श्वास अडखळत होता आणि तो नीट बोलूही शकत नव्हता. सुरुवातीला थोडीशी चक्कर असेल असं वाटलं, पण काही क्षणातच त्याची प्रकृती अधिक बिघडू लागली. त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवू लागला होता, स्पष्टपणे दिसू लागला होता. घाम येत होता आणि तो खुर्चीतच खाली झुकू लागला. शेजारी बसलेल्या प्रवाशांनी त्याच्याकडे लक्ष दिलं आणि तातडीने केबिन क्रूला माहिती दिली. परिस्थिती साधी नसल्याचं लगेच लक्षात आलं. विमानात काहीसा गोंधळ निर्माण झाला. केबिन क्रू तात्काळ त्या जागी पोहोचले. प्रवाशाची अवस्था पाहून त्यांनी लाऊडस्पीकरवरून विचारणा केली की विमानात कोणी डॉक्टर किंवा वैद्यकीय पार्श्वभूमी असलेली व्यक्ती आहे का. त्या क्षणी काही सेकंद शांतता होती. कोणीच पुढे येत नव्हतं. रुग्णाची नाडी मंद होत चालली होती. थोड्याच वेळात विमानाच्या एका सीटवरून एक तरुण उठून पुढे आला. त्याने कोणताही गोंधळ न करता थेट त्या प्रवाशाची पाहणी सुरू केली. त्याचा आत्मविश्वास पाहून केबिन क्रूनेही त्याला संपूर्ण सहकार्य केलं. आजूबाजूच्या प्रवाशांना थोडं बाजूला राहण्यास सांगण्यात आलं. त्या तरुणाने रुग्णाचा श्वास, नाडी आणि शुद्धीची पातळी तपासली. तपासणी दरम्यान त्याच्या लक्षात आलं की प्रवाशाच्या रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होत आहे. यामुळेच त्याला चक्कर येत होती आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. परिस्थिती तातडीची होती. विमानात उपलब्ध असलेलं वैद्यकीय किट मागवण्यात आलं. त्याचसोबत आपत्कालीन ऑक्सिजन सिलेंडर वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या तरुणाने योग्य पद्धतीने रुग्णाला ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. केबिन क्रू सतत संपर्कात होते आणि गरजेनुसार साहित्य पुरवत होते. काही मिनिटांनंतर रुग्णाच्या श्वासोच्छवासात थोडी सुधारणा दिसू लागली. नाडी स्थिर होत होती. तो हळूहळू प्रतिसाद देऊ लागला. ही सुधारणा पाहून प्रवाशांनाही थोडा दिलासा मिळाला. विमानातील तणाव कमी होऊ लागला. दरम्यान केबिन क्रूने पायलटला संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. विमान मुंबई विमानतळावर उतरताच वैद्यकीय मदत तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. प्रवास सुरू असतानाच रुग्णाची सतत तपासणी केली जात होती. सुमारे 45 मिनिटांच्या उर्वरित प्रवासात रुग्णाची अवस्था स्थिर ठेवण्यात यश आलं. विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरलं. विमान थांबताच इंडिगोच्या ग्राउंड स्टाफ आणि वैद्यकीय पथकाने रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलवलं. रुग्ण धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानातील वातावरण पूर्णपणे बदललं. प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. केबिन क्रूने मदत करणाऱ्या त्या तरुणाचे आभार मानले. अनेक प्रवाशांनी त्याच्याशी संवाद साधला. इतक्यात सगळ्यांच्या लक्षात आलं की मदत करणारा हा तरुण अनुभवी डॉक्टर नसून अजूनही शिक्षणात आहे. त्याने दिलेली माहिती ऐकून अनेक जण आश्चर्यचकित झाले. इतक्या अचूकपणे परिस्थिती हाताळणं सोपं नव्हतं. तो तरुण म्हणजे पालघर जिल्ह्यातील वसईचा रहिवासी आणि वेदांत मेडिकल कॉलेजचा अंतिम वर्षाचा MBBS विद्यार्थी डॉक्टर आर्यन लोलियेकर. 3 फेब्रुवारी रोजी गोवा येथील दाबोली विमानतळावरून दुपारी 3:50 दरम्यान इंडिगो एअरलाइन्सच्या गोवा मुंबई विमानातून तो प्रवास करत होता. या घटनेबाबत बोलताना डॉक्टर आर्यन लोलियेकर यांनी सांगितलं की वैद्यकीय शिक्षणामुळे प्रसंग ओळखता आला आणि योग्य वेळी उपचार करता आले. वेळेवर ऑक्सिजन दिल्यामुळे प्रवाशाची प्रकृती स्थिर राहू शकली. इंडिगो एअरलाइन्सकडूनही डॉक्टर आर्यन यांचे विशेष कौतुक करण्यात आलं. केबिन क्रू आणि प्रवाशांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार मानले. एका वैद्यकीय विद्यार्थ्याने दाखवलेली जबाबदारी आणि तत्परता यामुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले. ही घटना वैद्यकीय शिक्षणाचं खरं महत्त्व दाखवणारी ठरली असून योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे आकाशातच एका व्यक्तीला जीवनदान मिळालं, अशी भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली आहे.